नमस्कार. चला आज एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलूया. लहान मुलांमध्ये भावनिक साक्षरता कशी वाढवायची यासाठी एक अगदी सोपी पण तितकीच प्रभावी कृती आज आपण पाहणार आहोत. ही कृती मैत्री बालमनाशी या पुस्तिकेवर आधारित आहे. म्हणजे चित्रांमधून भावना कशा ओळखायच्या हे शिकवणारी ही एक मस्त ॲक्टिव्हिटी आहे. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 4 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊ. पहिलं म्हणजे भावना ओळखणं इतकं गरजेचं का आहे? मग ती कृती नक्की आहे तरी काय? ती करायची कशी? आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातून मुलांना काय फायदा होतो हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने पाहूया. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागाला. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की भावना ओळखणं मुलांच्या विकासासाठी इतकं आवश्यक का आहे. या कृतीचा मूळ उद्देश काय आहे हेच आपण आधी पाहू. तर ही एक खूप महत्वाची संकल्पना आहे, भावनिक साक्षरता. याचा सरळ अर्थ काय? तर स्वतःच्या आणि इतरांच्याही भावना ओळखण्याची क्षमता. आणि बघा, मुलांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचा हा एक अगदी पक्का पाया आहे. पण एक प्रश्न पडतो नाही का, की आपली मुलं भावना ओळखायला शिकतात तरी कसं? तर बघा, ते समोरच्या व्यक्तीकडे बघतात, विशेषतः चेहऱ्याकडे. चेहऱ्यावरचे हावभाव बघूनच ते अंदाज लावतात की समोरच्याच्या मनात काय चाललंय. म्हणजे चेहरे हे त्यांच्यासाठी भावना समजून घेण्याचे पहिले संकेतच असतात. ठीक आहे, मग आता हे सगळं करण्यासाठी आपल्याकडे काय साधन आहे? तर मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतलीच एक खूप सोपी पण जबरदस्त कृती आहे. कृती क्रमांक 116. चला ती काय आहे ते पाहूया. या कृतीचं नावच किती छान आहे बघा. चित्र बघून भावना ओळखू. नावावरूनच कळतंय की ही कृती चित्रांच्या मदतीनं मुलांना वेगवेगळ्या भावनांशी ओळख करून देणार आहे. आणि या कृतीसाठी साहित्य काय लागतं? तर यातली सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की ह्याची तयारी अगदी सोपी आहे. आपल्याला फक्त वेगवेगळ्या भावना दाखवणारी काही चित्र किंवा फ्लॅशकार्ड्स हवी आहेत. जसं की आनंदी चेहरा, दुःखी म्हणजे रडणारा चेहरा, रागावलेला, घाबरलेला आणि हो, आश्चर्यचकित झालेला चेहरा. बरं, चित्रांतर जमवली, पण ही कृती मुलांच्या वयानुसार कशी करायची? कारण 3 वर्षांच्या मुलासोबत आणि 6 वर्षांच्या मुलासोबत एकाच पद्धतीने तर नाही न करता येणार. चला तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी हे कसं करायचं ते टप्प्याटप्प्याने बघूया. सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून. पहिला गट आहे 3 ते 4 वर्षांच्या मुलांचा. या वयात आपलं मुख्य लक्ष कशावर असणार? तर फक्त 2 मूलभूत भावनांवर, आनंद आणि दुःख. त्यांना फक्त या 2 भावनांची ओळख करून द्यायची आहे. हे बघा, इथे किती छान दाखवलंय. ही पहिली पायरी आहे. मुलांना आनंदी आणि दुःखी चेहऱ्याची चित्र एकत्र दाखवायची आणि विचारायचं, यात काय दिसतंय? मग आपणच सांगायचं, बघ, हा मुलगा हसतोय म्हणजे तो आनंदी आहे आणि हा मुलगा रडतोय म्हणजे तो दुःखी आहे. अगदी सोपं. आता मुलं थोडी मोठी झालीत, समजा 4 ते 5 वर्षांची. आता आपण थोडं पुढे जाऊ शकतो. आता आपण त्यांना राग आणि भीती यांसारख्या जरा जास्त गुंतागुंतीच्या भावनांची ओळख करून देऊ शकतो. इथे सगळ्यात महत्त्वाचा बदल काय आहे माहितीये? आता फक्त कोणती भावना आहे हे ओळखून थांबायचं नाहीये, तर आपण मुलांना का हा प्रश्न विचारायला शिकवणार आहोत. म्हणजे चित्र दाखवून विचारायचं, अरेच्या, या मुलाला राग का आला असेल असं वाटतं? मग मुलं विचार करतील, कदाचित त्याचं खेळणं कोणीतरी घेतलं असेल. अगदी तसंच भीती दाखवणाऱ्या चित्राबद्दलही आपण त्यांना विचारू शकतो, अरे बापरे, हा मुलगा कशाला घाबरला असेल? यातून त्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेला चालना मिळते. मग ते सांगतील, कुत्रा भुंकला असेल किंवा अंधार पडला असेल म्हणून घाबरला असेल. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आपल्याला मुलांना चेहऱ्यावरचे बारकावे बघायला शिकवायचं आहे. त्यांना सांगायचं, बघ, घाबरल्यावर डोळे कसे मोठे होतात किंवा राग आल्यावर कपाळावर कशा आठ्या पडतात. या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष वेधायचं आहे. आणि आता येतो आपला शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी. आता आपण फक्त भावना समजून घेण्यावर थांबणार नाही, तर सहानुभूती आणि कृतीकडे जाणार आहोत. म्हणजे अंडरस्टँडिंगपासून ॲक्शनपर्यंत. यासाठी आपण त्यांना एक गोष्ट सांगू शकतो, एक प्रसंग तयार करू शकतो. जसं की एक मुलगा आहे आणि त्याच्या हातातून आईस्क्रीम खाली पडलंय आणि तो आता रडतोय. आणि मग आपण मुलांना एक असा प्रश्न विचारायचा जो त्यांना उपाय शोधायला लावेल. अरे रे, तो रडतोय, त्याला शांत करण्यासाठी आपण काय करू शकतो? आणि मग बघा, मुलांकडून किती छान उत्तर येतात. मी त्याला माझं बिस्किट देईन किंवा आपण त्याला दुसरा आईस्क्रीम घेऊन देऊया. हीच तर सहानुभूतीची सुरुवात आहे. म्हणजेच ही एक कृती मुलांना सहानुभूती दाखवण्यासाठी एक खूप सोपी पण अत्यंत महत्त्वाची 3 टप्प्यांची प्रक्रिया शिकवते. काय आहेत ते 3 टप्पे? 1.
भावना ओळखा. 2. त्या मागचं कारण विचारा. आणि 3. मदत करा. किती सोपं आहे बघा. बरं, ही सगळी कृती आपण मुलांसोबत केली, पण या सगळ्याचा परिणाम काय? मुलांच्या विकासात नेमके कोणते फायदे होतात? त्यांना यातून नक्की काय शिकायला मिळतं? चला ते पाहूया. तर ह्या एका साध्या चित्रकृतीतून मुलांना 4 मुख्य गोष्टी शिकायला मिळतात. पहिलं म्हणजे भावना ओळखायला शिकतात. कोण आनंदी आहे, कोण दुःखी आहे. दुसरं, सहानुभूती विकसित होते, म्हणजे दुसऱ्याच्या भावना समजून घेऊन मदत करण्याची इच्छा निर्माण होते. तिसरं, त्यांचं निरीक्षण कौशल्य सुधारतं. चेहऱ्यावरचे बारकावे ते ओळखायला लागतात. आणि चौथं, स्वतःच्या भावना शब्दात कशा व्यक्त करायच्या हे त्यांना कळू लागतं. आणि हे सगळं मिळून मुलांच्या सर्वांगीण सामाजिक आणि भावनिक विकासाला थेट मदत करतं. यामुळे त्यांची इतरांशी नाती जोडण्याची, मैत्री करण्याची क्षमता वाढते. हा त्यांच्या विकासाचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि जाता जाता एका महत्त्वाच्या विचाराने आजचा हा भाग संपवूया. आपण खरंच विचार करायला हवा की आपण आपल्या मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी रोज किती संधी देतो. कारण आपण जितक्या जास्त संधी देऊ, तितकीच ती भावनिकदृष्ट्या सक्षम आणि निरोगी बनतील.